चला तर मग आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी मस्त असे ओल्या खोबऱ्याचे आणि खव्याचे मोदक। हे मोदक तर खायला खूपच छान लागतात। तर त्यासाठी मी इथे घेतले अर्धा चमचा साजूक तूप, ओलं खोबरं घेतले मी इथे किसलेलं, छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याला। छान फ्राय झालं की त्यानंतर इथे साखर टाकून घ्यायची आहे। 1 वाटी खोबरं असेल तर 1 वाटीवर साखर तर चालते किंवा कमीही तुम्ही करू शकता, गोड आवडत असेल तर तेवढं प्रमाण ठीक आहे। आणि इथे वाटीभर मी खवा टाकून घेतला आहे। हे सगळं मिश्रण छान मिक्स करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। त्याला सारखं परतवत राहायचं आहे जोपर्यंत थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत। हे मोदक झटपट तर होताच, पण खायला तर खूपच छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतील हे मोदक। ओलं खोबरं असल्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम लागते। तर हे बघा, मिश्रण इथे आपलं आता तयार झालेलं आहे। आता आपण याला गार करून घेऊया। गार झालं की त्यानंतर ते मोदकाच्या साच्यामध्ये आपण असं भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे चॉकलेट टाकलं आहे त्यात। तर हे बघा, मी इथे डेअरी मिल्क चॉकलेटचे असे तुकडे करून त्यात भरला आहे आणि वरतून थोडंसं सारण लावून मस्त असे आपले मोदक तयार होतात। तुम्हाला जर मोदक जास्तीचे करायचे असतील तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता। खूपच छान लागतात हे मोदक खायला। हे बघा, मस्त असे आपले मोदक तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।